नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मकर संक्रांती जवळ येते, तिळाचे लाडू बनवायचा विचार करताय तर त्यासाठी मी घेऊन आली अत्यंत साधी आणि सोपी पद्धत घरच्या घरी तिळाचे लाडू बनवायचे कसे। त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे, तर आपण सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे 1 कप सफेद तीळ घेतलेत, त्यानंतर इथे मी गूळ घेतलाय, हा आपला रेग्युलर गूळ आहे। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलंय, डालडा घेतलाय आणि शेंगदाणे घेतले अख्खे, त्यानंतर दूध घेतलंय। आता आपण कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये सुरुवातीला तीळ भाजून घेणार आहे। गॅसचा फ्लो मीडियम ठेवायचा आहे आणि तीळ भाजून घ्यायचे। हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ भाजायचे, थोडेसे तडतडू पण लागतील, म्हणजेच आपले तीळ भाजायला सुरुवात होईल। आता मी खरपूस रंग येईपर्यंत इथे तीळ भाजून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आपण मीडियम फ्लोवरती हे भाजतोय, म्हणून आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतील। हाय फ्लोवरती भाजले तर आपले तीळ एकदम करपून जातील, खूप पटकन करपतील ते, त्याच्यामुळे मीडियम फ्लोवरती आपल्याला सारखे असे एकसारखे हलवत आपल्याला ते भाजून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित तीळ भाजले जातील। तुम्ही पाहू शकता आता इथे तिळांचा जो सफेद रंग होता तो हलकासा चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि तीळ तडतडू सुद्धा लागलेले आहेत। आता आपले तीळ ऑलमोस्ट इथे भाजून झालेले आहेत। मी गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे काढून साईडला ठेवणार आहे। आता मी इथे कढईमध्ये 1/2 टेबलस्पून डालडा घालते। इथे तुम्ही घीचा सुद्धा वापर करू शकता, घी किंवा थोडंसं तेल सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी इथे अर्धा कप गूळ घालणार आहे। मी हा रेग्युलर गूळ किसून घेतलेला आहे, तुम्ही इथे चिक्कीचा गूळ वापरला तरी सुद्धा चालेल। मी इथे रेग्युलर गूळच वापरून तिळाचे लाडू बनवणार आहे। आता इथे गूळ व्यवस्थित विरघळू द्यायचा आहे आणि मी हे सर्व मीडियम फ्लोवरतीच करते, अजिबात हाय फ्लेमवरती मी हे काहीच करत नाही आहे। सगळा प्रोसेस मी मीडियम फ्लेमवरतीच इथे करून घेणार आहे। गूळ एकसारखा व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे गूळ व्यवस्थित आपला विरघळला आहे। आता ह्यामध्ये 1-2 चमचे मी इथे दुधाचा वापर करते। दूध घातल्याने आपल्या लाडवांना एक छान अशी बाइंडिंग पण मिळेल आणि लाडू वळताना सुद्धा आपल्याला जास्त त्रास होणार नाही, कारण का आपल्याला गरम गरम हे लाडू वळायचे आहेत, त्याच्यामुळे एक थोडंसं 2 चमचे मी इथे दुधाचा वापर केलेला आहे। व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे घालणार आहे जे आपण भाजून घेतलेले तीळ आहेत ते इथे घालायचे आहेत आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट इथे वापरते, 2 ते 3 चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घालते। त्यानंतर मी इथे काही अख्खे शेंगदाणे घेतले, त्यांना थोडंसं क्रश करून घेतले आणि ते मी इथे घालते। व्यवस्थित पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तिळाचे लाडू बनवण्यासाठी आता इथे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। तीळ सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेत आणि तुम्ही पाहू शकता पळीवर किती व्यवस्थित ते चिकटलं गेलेलं आहे आणि तिळाचे लाडू आपले किती छान वळले जातील, तुम्ही पाहू शकता इथे। आता मी तिळाचे लाडू वळायला इथे सुरुवात करणार आहे। एक गरम गरमच आपल्याला तिळाचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे। 2 चमच्यांच्या सहाय्याने पण तुम्ही करू शकता किंवा पटपट थोडंसं हाताला तेल लावून पटापट आपण हे लाडू करायला सुरुवात करणार आहोत। आता मी इथे चमच्याने थोडंसं मिश्रण हातावर घेणार आहे। ज्या आकारामध्ये आपल्याला लाडू वळायचे तेवढं आपण हातावर घ्यायचं आहे आणि हलकंसं पटापट प्रेस करत आपल्याला लाडवाला शेप द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे माझा लाडू वळून तयार सुद्धा झालेला आहे, एकदम व्यवस्थित मी आकार दिलाय त्याला छान, मी तुम्हाला आता दाखवते।
इथे माझा तिळाचा लाडू एकदम व्यवस्थित परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी आता पुन्हा तुम्हाला दुसरा लाडूसुद्धा इथे करून दाखवते। थोडं थोडं मिश्रण हातावर घेत हलकं असं प्रेस करून घ्यायचं आहे। सो इथे दुसरा लाडूसुद्धा माझा इथे वळून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता की ते परफेक्ट असा लाडू इथे वळतोय। अशाच सेम पद्धतीने मी थोडं थोडं मिश्रण हातावर घेत बाकीचे सुद्धा लाडू इथे तयार करून घेणार आहे। एकदम परफेक्ट असे लाडू इथे तयार होतात। जर मिश्रण तुमचं थंड झालं तर ते कडकडीत होईल एकदम, तर काय करायचंय, थोडंसं गॅसवरती गरम करून घ्यायचंय। म्हणजेच काय होणार आहे, गूळ थोडासा पुन्हा वितळेल आणि मिश्रण एकदम असं सैलसर होईल, म्हणजे पुन्हा तुम्हाला लाडू करायला सोपं पडेल। तर जोपर्यंत आपल्याला लाडू वळता येतील तोपर्यंत आपल्याला पटापट हे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि मिश्रण थंड झालं तर गरम करून पुन्हा लाडू वळून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघा किती परफेक्ट लाडू बनलेले आहेत। आवाजसुद्धा खूप छान येतोय। आता मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवणार आहे। आवाज जरी कडकडीत येत असेल तरी लाडू एकदम परफेक्ट असे झालेले आहेत। तिळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तिळाचे लाडू इथे बनून तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा। तिळगुळ घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा।